आनंद होतोय. सुरुवातीपासून ज्या पद्धतीनं प्रचाराची कार्यपद्धती महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींच्या माध्यमातून राबवली गेली, त्यावरून मिळणारा लोकांचाही प्रतिसाद, सर्वसामान्य मतदारांचा मिळणारा त्या वेळेपासूनचा प्रतिसाद आम्हाला निश्चित सुरुवातीपासून विश्वास होता की शाहू महाराजांना मोठं मताधिक्य निश्चितपणे मिळेल. आणि आज आपण बघताय मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. जवळजवळ 8-9 फेऱ्या आता पूर्ण होत आहे. जवळजवळ 50,000च्या आसपास आता आघाडी मिळालेली आहे. आणि मला विश्वास आहे की एकंदरीत हा कल बघता मोठा विजय कोल्हापुरामध्ये शाहू महाराजांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. 7व्या फेरीपर्यंत जवळपास 50,000चं लीड आहे. अजूनही बऱ्याच फेऱ्या बाकी आहेत. लीड कितीपर्यंत जाईल असं वाटतं हा ट्रेंड बघता? 2.25 लाखाच्या वर किमान मताधिक्य निश्चितपणे आपल्याला मिळेल एवढा मला ठामपणे विश्वास आहे. कोल्हापूरकर फार हुशार आहेत. कोल्हापूरकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांना कोणाला मान द्यायचा आणि मतही द्यायचं हे कुणी सांगण्याची गरज नाही. ते स्वतः समर्थ आहेत निर्णय घ्यायला आणि त्यांनी मतपेटीच्या द्वारे दाखवून दिलेलं आहे की मान ही गादीला आणि मत ही महाराजांना. विरोधकांना कागदात जास्त लीड मिळेल असं वाटत होतं, म्हणजे अपेक्षित लीड जी आहे ती मिळाली. आम्हाला सुरुवातीपासून विश्वास होता की कागलमध्ये आमच्यावर लीड पडेल, पण ते अतिशय नगण्य असणार आहे, फार मोठं लीड नसणार आहे असा आमचा अंदाज होता आणि तो अंदाज आता खरा ठरतोय. आता मला एकतर आनंदाचं वातावरण आहे, विजयोत्सव आम्ही साजरा करतोय, त्यामुळे मला आजच्या घडीला विरोधकांच्यावर काही बोलण्याची आवश्यकता नाही. अनेक प्रसंग भविष्यकाळामध्ये उद्भवतील, पण निश्चित स्वरूपात कागलमध्ये त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना काही मताधिक्य मिळत नाही. धरणाचा मुद्दा नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती मुख्यमंत्री आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा विजयाचा निकाल लागला. बघा, मी अनेकदा बोललेलो आहे आपल्या माध्यमात